UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। फडणवीसांनी महायुतीच्या मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली। मंत्र्यांच्या यादीवर आज दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। तर मलाईदार खात्यांसाठी महिनाभर विस्तार नाही। अधिवेशनाच्या काळात एखादा स्फोटही होऊ शकतो, राऊतांचा मोठा दावा। तर केसरकर आणि तानाजी सावंतांची मंत्रिपद मिळवण्याची धडपड सुरू। दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान नाही। काल 5 तास थांबून सुद्धा दोघांचीही शिंदेंसोबत भेट नाहीच, सूत्रांची माहिती। काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेमध्ये जबाबदारी मिळणार। गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संजय राठोड यांच्यासह तानाजी सावंत आणि दीपक केसरकरांना पक्ष संघटनेची जबाबदारी, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी अनेक नेत्यांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठी। संजय शिरसाट, राधाकृष्ण विखे पाटलांसह संतोष दानवे आणि मनसे माजी आमदार राजू पाटील सुद्धा फडणवीसांच्या भेटीला। उद्याच्या शपथविधीसाठी भावी मंत्र्यांना फडणवीस आज स्वतः फोन करणार। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी। मोठ्या चौकात मोठमोठे होर्डिंग्ज, तर भगवे झेंडे आणि भगव्या रंगाचे प्रवेशद्वार। राजा उत्सवात मग्न आणि रस्त्यावर खून पडतायत। तिघच एकमेकांच्या फायली समोर आणतील, राऊतांची टीका। महाविकास आघाडीनं सत्ता आल्यावर कुणाला जेलमध्ये टाकायचं हे देखील ठरवलं होतं, पण मतदार सुज्ञ असल्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव, रावसाहेब दानवेंचा आरोप। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा। 2017 ते 18 मधील कर्जमाफीचं अनुदान द्या। लाडक्या बहिणींनाही 3100 रुपये द्या, अंबादास दानवेंची मागणी। अजित पवार गटाच्या केज तालुकाध्यक्ष पदावरून विष्णू चाटेंची हकालपट्टी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेंमार्फत खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप। तर मसाजोग हत्या प्रकरणाचा तपास CID ऐवजी SIT कडून करावा, आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। दादरमधील हनुमान मंदिर पाडणार नाही, मंदिराला चुकीनं नोटीस, रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर किरीट सोमय्यांचा दावा। तर सोमय्या 4 वाजता आदित्य ठाकरे या ठिकाणी दादरमधील हनुमान मंदिराला आदित्य ठाकरे भेट देणार। संसदेत 4 दिवस संविधानावर विशेष चर्चा। संविधानातील चर्चेला पंतप्रधान मोदी आज लोकसभेत उत्तर देणार। राज्यसभेच्या खासदारांनी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी। अमरावतीमध्ये 3 दिवसांपासून NIAची टीम तळ ठोकून। छायानगरमधील 23 वर्षीय तरुणाची आज पुन्हा चौकशी होणार। या तरुणाचा पाकिस्तानातील संघटनांशी संबंध असल्याचा NIAला संशय। तर आज आणि उद्या मुंबईत 15% पाणी कपात। दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी कपातीचा निर्णय। ठाणे आणि भिवंडीतही 15% पाणी कपात असणार। शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं 20 डिसेंबरला 3D स्कॅनिंग होणार। मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती भविष्यात तयार करता यावी, तसंच मूर्तीच्या सद्यस्थितीचा अंदाज येण्यासाठी 3D स्कॅनिंग। मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। तर मध्य मार्गावर विद्याविहार ते ठाणे, पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। राज्यात गारठा कायम, मात्र किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज। तर धुळ्यामध्ये नीचांकी 6 अंश तापमानाची नोंद। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।